मिनिटाला लाखो न्यूरॉन्स मरतायत, तुम्ही पहिल्या तासात पोहोचाल तर बेस्ट आउटकम आहे. ओके, हाय रिस्क ग्रुप आहे, हायपरटेन्शन, डायबिटीज, विशेषतः जर अनकंट्रोल डायबिटीज आणि अनकंट्रोल ब्लड प्रेशर असेल तर अजूनच प्रॉब्लेम. यंग हेल्दी नो रिस्क फॅक्टर्स त्यांच्यात आपण कधी कधी बघतो की हार्ट अटॅक येतो. तुमच्या ब्रेनमध्ये जर क्लॉट कुठे वेसलमध्ये आला, आर्टरीमध्ये, ती जी आर्टरी ज्या एरियाला पोहोचवत होती ब्लड सप्लाय, तिथले न्यूरॉन्स मरायला लागतात. त्या पेशंटला जर आम्ही पहिल्या तासात अप्रोप्रिएट अँटीबायोटिक देऊ शकलो तर त्याची मॉर्टॅलिटी सगळ्यात लोएस्ट असते. गोल्डन आवर जेवढा तुम्ही जाऊ द्याल, दर तासाला 7% मॉर्टॅलिटी वाढू शकते. नॉर्मली तुम्हाला अपचन होत नसेल आणि तुम्हाला असं वाटलं की मला ऍसिडिटी झाली आहे किंवा जॉ दुखतोय, हात दुखतोय लेफ्टवाला किंवा पाठ दुखतेय, ते कार्डियक सिम्पटम्स असू शकतात. छातीतलं पेन जनरली जे पेशंट डिस्क्राईब करतात ते छातीमध्ये भयंकर ओझं आहे, खूप जड आहे आणि ते आता राहवत नाहीये. हार्ट अटॅक आल्यानंतर जेवढ्या लवकरात लवकर आपण ब्लॉक आर्टरी उघडू शकतो. बऱ्याचशा पेशंटला एक